धन्यवाद 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 येशू. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या आमच्या स्वर्गीय पित्या, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रभू आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो. आज तुझ्या पवित्र वचनांवरती मनन करीत असताना आमची हीच प्रार्थना आहे तुझकडे. तुझ्या शब्दाने तुझ्या वाणीने आज नव्याने आमची भेट घे. इथे तुझा दास कुणाला दिसू देऊ नको. साक्षात तुझी वाणी आमच्या कानी पडत आहे याचा अनुभव आम्हा प्रत्येकाला दे. ओठ माझेत पण प्रत्येक शब्द तुझपासून येणारा असू दे. असं बोल प्रभू की तुझ्या शब्दांनी आमच्या अंतःकरणात तुझ्या सामर्थ्याच्या उकळ्या फुटतील. पवित्र आत्म्याची नदी इथं वाहू दे, तुझं सामर्थ्य इथं वाहू दे. आणि प्रभू या वचनाद्वारे आमच्या जीवनाचा उद्देश बदलला जाऊ दे. तुझ्या उद्देशात तुझ्या योजनेत आज आम्हाला तू रुजू कर आणि तुझं गौरव होऊ दे. येथून पुढचा वेळ तुझ्या हाती देतो. पवित्र आत्म्या या वातावरणाचा ताबा घे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन. शेवटची आज्ञा. सगळ्यांनी म्हणा शेवटची आज्ञा. शेवटची आज्ञा. प्रभूला धन्यवाद की ज्या वेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला, गाडला गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी मरणातून विजयी झाला. आणि याकरिताच आपण मत्तयाच्या पुस्तकातून 28व्या अध्यायाची 1 ते 20 वचनं ऑलरेडी वाचलेली आहेत. आणि या वचनांमध्ये आपल्याला स्पष्ट रीतीनं सांगण्यात आलेलं आहे की येशू ख्रिस्ताचं त्या ठिकाणी पुनरुत्थान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणी 28व्या अध्यायातली 18 ते 20 वचनं ही 2-3 वचनं शेवटची परत एकदा आपण वाचूया. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. सगळे अधिकार कोणाकडे आहेत? येशूकडे अधिकार आहेत. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताने पुनरुत्थित झाल्यानंतर आपल्या शिष्यांना, आपल्या अगदी जवळच्या असणाऱ्या या प्रेषितांना त्याने दर्शन देऊन सांगितलं की मी मेलो होतो पण आता मी जिवंत आहे. तर माझा शोध आता तुम्ही मृतांमध्ये करू नका. येशू जिवंत झाला, पुनरुत्थित झाला आणि पुनरुत्थानानंतर त्याने फार महत्त्वाची गोष्ट त्याने त्याच्या लोकांना सांगितलेली आहे, प्रेषितांना सांगितलेली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे की इथून पुढे तुम्ही लोकांना सुवार्ता सांगा. आमेन. सुवार्ता प्रसाराचं कार्य परमेश्वराने मंडळीच्या हाती सुपूर्त केलेलं आहे. आणि ही सुवार्ता फक्त इस्रायलसाठी लिमिटेड राहिली नाही. ही सुवार्ता फक्त जे 12 वंशज आहेत त्यांच्यापुरती लिमिटेड राहिलेली नाही, परंतु येशू ख्रिस्तानं स्पष्ट सांगितलं की जगाच्या शेवटापर्यंत, पृथ्वीच्या शेवटापर्यंत, जगात जिथं जिथं लोक तुम्हाला दिसतील त्या त्या लोकांपर्यंत तुम्हाला येशूची सुवार्ता घेऊन जायची आहे. जगाला हा शांतीचा संदेश पोहोचवणं ही प्रभूने दिलेली शेवटची आज्ञा आहे. त्याच्यासाठी शेवटची, त्याने दिलेली शेवटची, पण आमच्या जीवनासाठी प्रथम प्राधान्य असणारी ही गोष्ट आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुवार्तेला फार महत्त्व देणं गरजेचं आहे. ज्या लोकांपर्यंत ख्रिस्त पोहोचला नाही, ज्या लोकांना येशू ठाऊक नाही, ज्या लोकांना खरी शांती नाही, अशा लोकांपर्यंत आम्हाला प्रभूचं वचन घेऊन जाणं गरजेचं आहे. ख्रिस्ती समाज कमजोर नाही, ख्रिस्ती लोक कमजोर नाहीत. साक्षात प्रभूने सांगितलंय, युगाच्या समाप्तीपर्यंत कोण तुमच्या बरोबर असणार आहे? मी स्वतः तुमच्या बरोबर असणार आहे. जर प्रभू आमच्या बरोबर या कामामध्ये आहे तर सुवार्ता प्रसाराची लाज न बाळगता, जसा पौल म्हणतो मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कैक वेळा आम्हाला फोन येतात आणि मग कधी आम्ही कोणाला फोन करतो आणि मग एखाद्याला म्हटलं ब्रदर सलाम, ब्रदर प्रेज द लॉर्ड, काही असो, ब्रदर हालेलुया, काही असो, एक प्रभूचं नाव उंच करण्यासाठी आपण फोनची सुरुवात अशी करतो. समोरचा म्हणतो बोला ना पाळक साहेब.
आपण इकडून म्हणतो प्रेज द लॉर्ड, तो म्हणतो बोला ना पाळक साहेब, ऐकतोय मी, कारण त्याला ऑफिसमध्ये कळू द्यायचं नाही तो कोण आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जर ख्रिस्ताच्या सुवार्तेची तुम्ही लाज धराल, येत्या दिवसांमध्ये देवदूतांपुढे तुमची लाज धरण्यात येईल. परमेश्वर स्वीकारू शकत नाही. आज अगदी उंच आवाजामध्ये, एकदम मोठ्या आवाजात, अंतःकरणापासून आपण ख्रिस्ताचं गौरव करणं गरजेचं आहे. लाज न बाळगता, भीती न बाळगता आम्ही देवाचं सामर्थ्य जगाला प्रकट केलं पाहिजे. आम्ही इतरांपर्यंत ख्रिस्ताचा वधस्तंभ गाजवला पाहिजे. आणि ही फार महत्वाची आज्ञा येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. मार्क याच्या 16व्या अध्यायाच्या 15 आणि 16 वचनामध्ये, मार्क चॅप्टर 16 वर्सेस 15 and 16, मार्क याचा 16वा अध्याय 15 आणि 16 वचन. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. संपूर्ण पृथ्वीला सुवार्तेची घोषणा करा, प्रभूने सांगितलं. आणि मग आपल्याला ठाऊक आहे, प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 8 वचन, या विशेष वचनामध्ये प्रभूने आपल्याला काय सांगितलेलं आहे. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सुरुवात कुठून आहे? सुरुवात कधी चुकवायची नाही. सुरुवात कुठून आहे? यरूशलेमेत. का बरं यरूशलेमेत? कारण की या घटनेच्या वेळेस पवित्र आत्मा मिळत असताना हे सर्व शिष्य कुठे होते? यरूशलेमेत होते. म्हणून तुम्ही जिथं आहात तिथून सुवार्तेला प्रारंभ झाला पाहिजे. बायबल सांगतं की पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगतं यरूशलेमेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. बऱ्याच वेळा आमच्या प्रार्थना चुकतात. आम्ही देवाकडे मागतो, देवा मला ऑस्ट्रेलियाला नाही, देवा मला अमेरिकेला नाही. देव म्हणतो दौंडपासून सुरुवात कर. प्रभू मला दौंडमध्ये येशूचा आवाज, मोठा साऊंड ऐकायचा आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. प्रभूची इच्छा आहे, देवाची योजना आहे, तुम्ही जिथं आहात तिथून सुवार्तेला सुरुवात करावी. लोकांना डायरेक्ट मोठं प्रीचर बनायचंय असं नसतं प्रियांनो. संडे स्कूलला शिकवायला सुरुवात करा, चर्चमध्ये झाडू मारायला सुरुवात करा. ज्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी ज्यावेळेस आम्ही विश्वास योग्य राहतो, लहान गोष्टींपासून सुरुवात करतो, देव आम्हाला उंच करायला सुरुवात करतो, आमचं जीवन तो आशीर्वादित करतो. आणि या ठिकाणी यरूशलेमेपासून सुरुवात झाली, शांतीच्या नगरापासून सुवार्तेला प्रारंभ झाला. आणि आज जगाच्या टोकापर्यंत, देशांमध्ये, गावांमध्ये, विभिन्न ठिकाणांमध्ये प्रभूचं नाव जाऊन पोहोचत आहे. सुवार्ता प्रसार चालू आहे. देवाच्या लोकांनो, आज आम्ही आमच्या परिवारापासून सुरुवात करूया. आज आमच्या नातेवाईकांपासून सुरुवात करूया. जे लोक आम्हाला वाटतं की कधी परिवर्तित होऊ शकत नाही, आम्ही आमचं काम करूया. आम्ही त्यांना सांगूया येशू ख्रिस्त जिवंत देव आहे. कसा तो क्रूसावर मारला गेला, कसा तो पुनरुत्थित झाला आणि आज कसा तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. तोच येशू मेघारूढ होऊन येणार आहे. सुवार्ता परिपूर्ण रीतीने आम्ही सांगितली पाहिजे. सुवार्ता ही नाही येशूकडे या तुम्हाला आरोग्य मिळेल, आरोग्य घ्या आणि घरी पळून जा, ही सुवार्ता नाही. सुवार्ता ही आहे, एकदा जो आरोग्य देतो तो तुला आयुष्यभर सांभाळू शकतो. एकदा तुला बरं करणारा तो तुला आयुष्यभर बरं करू शकतो. म्हणून येशूकडे या, तो तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे. तात्पुरत्या मतलबासाठी, तात्पुरत्या गोष्टीसाठी, एका वचनावरती फक्त लोकांना घेऊन येऊ नका. त्यांना सार्वकालिक जीवनाची आशा दाखवा. पूर्ण गॉस्पल, फुल गॉस्पल प्रीच करणं गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणणार आहे? हालेलुया. त्याच प्रकारे मत्तय 28, 18 ते 10, मत्तय, मार्क याचा 16वा अध्याय 15 वचन जे आपण वाचलं, लूक याचा 24वा अध्याय 46 ते 48, योहान 20वा अध्याय 21 वचन आणि ॲक्ट्स म्हणजे प्रेषित 1:8, ही सगळी वचनं जी आहेत ह्या विशेष आज्ञेबद्दल आहेत. संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आमेन. कधी कधी ना आपल्याला असा प्रश्न पडतो की हे इतर जे लोक आहेत त्यांच्या घरात बायबल आहे. विधर्मी लोक, येशूला न मानणारे, प्रत्येकाच्या घरात बायबल आहे का? नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो की प्रेषित पौल म्हणतो
तुम्ही जिवंत देवाचे पत्र आहात. यू आर द लिव्हिंग इपिस्टल. तुम्ही बायबल आहेत. लोक तुमचं जीवन वाचणार. तुमच्या जीवनाकडे पाहून परमेश्वर त्यांचं परिवर्तन करणार. ज्या परिस्थितीमध्ये जगातले लोक रागीट होतात, तिथं तुम्ही प्रेम जर दाखवलं, तुमच्यातला वेगळेपणा जर जगाला कळाला, तुमच्यातून ख्रिस्ताची झलक त्यांना दिसते आणि मग तिथं देवाचं गौरव झाल्याशिवाय राहत नाही. तुमचं जीवन लोक वाचतात. तुम्ही कशी प्रतिक्रिया देता, तुम्ही कसं बोलता, कसं वागता, तुमचं जीवन लोक वाचत असतात. एक खरा आदर्श ख्रिस्ती तो आहे जो बायबल पाठांतर करून शांत बसत नाही. बायबलची वचनं जगता आली पाहिजे. आमच्या बोलण्यात, वागण्यात, आमच्या पाहण्यात, आमच्या विचारात, आमच्या कृतीत ख्रिस्ताची झलक जगाला दिसली पाहिजे. बोलो येशू मसीह की. लूक याच्या 16व्या अध्यायाच्या 19 ते 31 वचनामध्ये, लूक 16वा अध्याय 19 ते 31 वचन. श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार. खूप पॉवरफुल स्टोरी. घरी निवांत वाचा तुम्ही. पहिली 2 वचनं वाचतो. लूक 16, 19 आणि 20. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. योनाला पण पाण्यात लोक टाकण्यात एक्सपर्ट आहेत आणि देव झेलण्यात एक्सपर्ट आहे. लक्षात ठेवा. तुम्ही टाका, तुम्ही फेका, पण प्रभू आम्हाला कॅच करण्यात एक्सपर्ट आहे. याला टाकून दिलं तिथं. दरिद्री लाजर. लाजराच्या नावापुढं, आज आमच्या नावापुढं वेगवेगळे पद आहेत. डॉक्टर विकास कांबळे है ना, पास्टर प्रशांत. आमच्या नावापुढं वेगळी विशेषण आहे. लाजराच्या नावापुढं वेगळं विशेषण होतं, दरिद्री लाजर. दरिद्री, कंगाल, काहीच नाही. श्रीमंताच्या घराच्या बाहेर त्या दारावर तो पडलेला होता. तिथे अपेक्षा एकच, श्रीमंताच्या मेजावरून जे काही खाली पडेल ते खाण्याची अपेक्षा. काय पडत असेल खाली विचार करायचा. आज पोळी जरा जळाली आहे, दे खाली टाकून. नीट नाही शिजवलंय अन्न, दे टाकून. जे बेचव असेल, जे खरकट असेल, जे पुरून उरलंय ते मेजावरून खाली पडायचं. आणि दरिद्री लाजराला एकच अपेक्षा, ते खाऊन जगायचं कसं तरी. अंगावरती फोड, ना शरीर प्रकृती नीट, ना फायनान्शियल स्टेटस, ना जगामध्ये कोणी त्याचं नाव घेतंय, ना काही त्याला कोणी विचारतंय. अगदी दरिद्री, सगळ्याच बाजूंनी दरिद्री. कुत्रे येऊन त्याचे फोड चाटायचे. ही परिस्थिती. श्रीमंत पॉप्युलर माणूस. मला खूप भीती वाटते जेव्हा लोक म्हणतात तुम्ही खूप पॉप्युलर झालात. ऐकताय तुम्ही चर्च? माझ्या जीवनात मला एकच पाहिजे, माझा येशूच फेमस पाहिजे. मला पुढं नाही जायचं. फक्त प्रभूचं नाव उंच झालं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की मी असा आणि मी तसा, सामर्थ्यही गेलं, देवाचं गौरव पण संपलं. म्हणून कधीच स्वतःला मोठं समजायचं. माणूस किती मोठा असो, पण येशूच्या जखमांना तो कारणीभूत आहे. आणि म्हणून येशू एवढं कोणीच मोठं नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, हा श्रीमंत माणूस, सगळे त्याच्या ख्याली खुशालीला येत आहेत. ही गोष्ट समजणं फार सोपं आहे. नातेवाईक तुमच्याकडे ढुंकून पाहत नाहीत येताना जाताना. त्यांना कळू द्या फंड सर्व्हिसचे पैसे आलेत. कावळे कसे जमा होतात, तुमची विचारपूस सुरू होईल. तुमच्यावर प्रेम करणारे लोक वाढतील. अचानक तुमच्याकडे संपत्ती आलेली कळू द्या फक्त.
नसलेले नातेवाईक उभे राहतील. माझे काका नाही का ते, त्या काकांचं नाही का ते, आणि मग त्यांचे नाही का ते, तुम्हाला आठवत नाही तरी तुम्ही हो हो हो. नको ते लोक उभे राहतील. आणि ज्या दिवशी तुमच्याकडचा पैसा संपेल, ओळखणारे लोक पण तुम्हाला ओळख देणार नाहीत. बँक कोणाला कर्ज देते? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला. बँकेत पैसे ठेवा, 10 वेळा फोन येतील. FD करायची का, हे करायचं, अरे आम्ही आमचं बघू ना, तुम्हाला काय एवढी गरज पडली आहे? तुमच्याकडे पैसे असताना तुम्हाला कर्ज देणारे तयार होतील, पण ज्या दिवशी तुमचे खिसे रिकामे असतील, तुम्हाला कर्ज नाही, तुम्हाला काही नाही, लोक तुम्हाला विचारत नाहीत. श्रीमंताकडे लोकांची गर्दी आहे, दरिद्री लाजारांकडं त्याच्याकडे पण गर्दी आहे, पण कुत्रे येऊन चाटतात त्याचे फोड. फरक आहे. आता माझं इंटरप्रिटेशन आहे ह्या घटनेबद्दलचं, म्हणजे असं काही तिथं लिहिलेलं नाही, पण मला जे वाटतं ते मांडण्याचा हक्क आहे मला. किती लोक आमेन म्हणतील? मला असं वाटतं की एक दिवस आतमध्ये असलेला श्रीमंत खाऊन खाऊन मेला आणि दरिद्री लाजर उपाशी राहून मेला. आतमधल्याला हायपर टेन्शन, बाहेरच्यांना लो ब्लड प्रेशर. दोघांचे आजार भिन्न आहेत, दोघं पण खलास. त्या दरिद्री लाजाराची मैत कशी झाली, काय झालं, किती लोक आले, काहीच उल्लेख नाही. श्रीमंताची एकदम सुंदर. लोक मैत खूप छान करतात, जिवंतपणी कोणाशी बोलत नाही, आई बापाला विचारत नाही, नाही माझ्या मम्मीला चांगली पेटी, सागाची पेटी. अरे आधी केली असते किती बरं झालं असतं. ती माया, ते प्रेम आधी दाखवलं असतं, या गोष्टी आधी केल्या असतं किती बरं झालं असतं. माणूस मेल्यावर एवढं प्रेम उतू जातं, त्याचं कारण पण सांगतो तुम्हाला. जे जमलेले लोक आहेत ना, त्यांना दाखवायचं आहे की हा फार आदर्श मुलगा आहे, पण आतून सगळ्यांना माहिती आहे तो काय आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, श्रीमंताची मैत छान झाली, दरिद्री लाजाराचं काय झालं कोणाला ठाऊक नाही. श्रीमंताला त्या नरकाच्या अग्नीत जावं लागलं आणि दरिद्री लाजार आब्रामाच्या उराशी जाऊन टेकला. खूप पॉवरफुल आहे. जिवंतपणी ज्याला कुणी जवळ करत नव्हतं, मेल्यावर डायरेक्ट कुठं? आब्रामाच्या उराशी. वचन पूर्ण झालं त्या दिवशी. तो कंगालास धुळीतून उठवतो आणि अधिपतींच्या बरोबर नेऊन बसवतो, त्यांच्या पंक्तीला नेऊन बसवतो. लाजर आब्रामाच्या उराशी आणि श्रीमंत फुल तवा फ्राय. काय अर्थ आहे? अग्नीमध्ये होरपळून चालला, एकदम तहान लागली, एक थेंब पाणी. लाजराला रिक्वेस्ट बिलकुल नाही, संपला विषय, हा तो तिकडे येऊ शकत नाही. आणि मग तिथं श्रीमंत माणसाने एक विनंती केली. लक्ष देऊन ऐका. लूक याचा 16वा अध्याय 27 आणि 28 वचन ऐका. लूक 16, 27 आणि 28. मग तो म्हणाला, तर बापा मी विनंती करतो. बापा म्हणजे आब्रामा. आब्रामा, बापा तुला विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. तुझ्या बापाचा नौकर आहे, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. अरे जिवंत असताना तुझ्या घराच्या बाहेर पडला होता. खऱ्या लोकांना जगामध्ये तुच्छ लेखलं जातं. जे लबाड आहेत त्यांना लोक डोक्यावरती घेतात. सत्य परिस्थिती. मेल्यानंतर काय याची दादागिरी आहे? काय बोलतोय? बापा आब्रामा, लाजराला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत. किती भाऊ? माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत. त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी. लाजराला माझ्या बापाच्या घरी पाठव, माझे 5 भाऊ जिवंत आहेत, कारण याला माहिती आहे मी काय केलं आणि भाऊ काय करतायत. 6 भाऊ असतील टोटल, आणि सगळ्यांचे कारनामे एकापेक्षा एक वरचढ असतील. मी सगळं वाईट वागून इथं आलोय, 5 भाऊ पण इथं यायला नको, कमीत कमी त्यांना लाजरासारखं तिकडची जागा मिळावी, ही त्याची इच्छा होती. ती सुवार्ता घेऊन लाजराला पाठव. लोक विश्वास ठेवतील, माझे भाऊ विश्वास ठेवतील, हा मेला होता हा परत आलाय, विश्वास ठेवतील. पण अब्राम म्हणतो त्यांच्याकडं मोशे आहे, संतेष्टे आहेत, बायबल आहे, सगळे सुवार्तिक आहेत, त्यांचं त्यांनी ऐकावं. त्याची विनवणी अब्रामाने ऐकली नाही. आमेन. वेळेत सुवार्ता कळणं गरजेचं आहे.
वेळेत सुवार्ता कळणं गरजेचं आहे. आणि ती सुवार्ता ज्या वेळेस आम्हाला वेळेत समयात कळते, आमचं परिवर्तन होतं. काही लोक आशेवरती असतात. चोराचं नाही का क्रुसावरती परिवर्तन झालं, हे सगळं चोर आहेत. शेवटच्या मोमेंटपर्यंत बदलणार नाही. ते वाट बघतात, मी मरायला टेकीन आणि मग परिवर्तन करून नाही, इकडची मजा तिकडची सगळं झालं. असे फटके पडणार आहेत. पोकळ बांबू तर सोडा, पण असे फटके पडणार आहेत की ते मोजता येणार नाही. होईल बघू नंतर नाही. परिवर्तनासाठी वेगळे वायदे नकोत प्रियांनो. जेव्हा सुवार्ता कळली तेव्हाच आम्ही प्रभूवर विश्वास ठेवला पाहिजे. या श्रीमंत माणसांनी कधीच सुवार्तेकडे आपलं लक्ष दिलं नसणार आहे. कधीच जगिक मोहपाशातून तो बाहेर येऊ शकला नसणार आहे. आणि म्हणून त्याचा सरते शेवटी अशा ठिकाणी अंत आहे की तो नरकात जाऊन पडलेला आहे. आणि तिथून विनंती करतोय, लाजराला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण माझ्या अजून भाऊ आहेत. त्या भावांना वाचवण्यासाठी लाजराला पाठव. आता ही घटना एक थोडं माइंडमध्ये फिट राहू द्या. आता दुसऱ्या विषयाकडे वळणार आहोत. नंतर आपण त्यात काय कनेक्शन आहे पाहू. जी वचनं आपण आता 28व्या अध्यायातून वाचली. आता येशू ख्रिस्ताने प्रेषितांना दर्शन दिलं आणि सविस्तर गोष्टी पाहिल्या. 28वा अध्याय 5 ते 8 परत एकदा वाचतो, ऐका सगळेजण लक्ष देऊन. मत्तय 28 5 ते 8. देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खेळलेल्या येशूचा शोध तुम्ही करत आहात हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या प्रभू निजला होता ते स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की तो मेलेलातून उठला आहे. आमेन. सगळ्यांनी म्हणा, त्याच्या शिष्यांना, मोठ्या आवाजात, त्याच्या शिष्यांना सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. हे कोणी म्हटलं? देवदूताने म्हटलं. कोणी म्हटलं? जा. त्या स्त्रियांना सांगितलं जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा की तो मरणातून उठला आहे, तो विजयी झाला आहे. आणि जशा त्या स्त्रिया निघाल्या, परत त्यांना वाटेत कुणीतरी भेटलं. 9व्या वचनात लिहिलं, मत्तय 28:9. मग पहा येशू त्यांना भेटून म्हणाला. आता कोण भेटला त्यांना? आधी कोणी सुवार्ता सांगितली? देवदूताने. फरक बघा काय, देवदूताचे शब्द काय आहेत आणि येशू ख्रिस्ताचे शब्द काय आहेत. दोन्ही सुवार्तेमध्ये शब्दांमध्ये काय अंतर आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. देवदूत म्हणतो की जा त्याच्या शिष्यांना सांगा, आणि येशू भेटल्यानंतर काय म्हणतो ऐका, मत्तय 28:9 आणि 10. मग पहा येशू त्यांना भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून नमन केले. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, भिवू नका, जा माझ्या भावांना सांगा. किती लोक आमेन म्हणतील? किती पॉवरफुल वचन आहे. शिष्यांना आता तो भाऊ म्हणून उल्लेखत आहे. जे शिष्य त्याच्याबरोबर सेवेमध्ये होते, ज्यांना देवदूत म्हणतात की त्याच्या शिष्यांना जाऊन सांगा. येशू म्हणतो की जा आणि माझ्या बंधुजनांना सांगा, जा आणि माझ्या भावांना सांगा, माझ्या बंधूंना सांगा की त्यांनी गालीला जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. हालेलुया. येशू जिवंत देव आहे. इस्रायलमध्ये येशूच्या कबरेसारख्या 400 कबर आहेत. किती कबर आहेत? 400 कबर आहेत. 399 कबर आजही बंद आहेत, पण एक कबर उघडी आहे. ती येशूची कबर आहे. आमचा येशू पुनरुत्थित आहे. तो जिवंत देव आहे. मरणाची सत्ता त्याने संपवली आणि तो म्हणतो की जा आणि माझ्या बंधुजनांना सांगा. आमेन. शिष्यांचा उल्लेख तो बंधू म्हणून करतो. इथं काहीतरी गमक दडलेला आहे हे आपल्याला कळतं. लाजार भावांना सांगण्यासाठी, श्रीमंताच्या भावांना सांगण्यासाठी मृतांमधून मागे आला नाही. ती प्रार्थना, त्याची याचना, त्या श्रीमंताची प्रार्थना अब्रामाने ऐकली नाही, परंतु सर्व पापेंची प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि मृतांमधून येशूला परत
परत आपल्याकडे पाठवलं, कारण की बांधवांचा नाश होऊ नये, तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आमेन. शिष्य भाऊ कसे झाले? काल आपण पाहिलं, येशूच्या आज्ञा पाळणारे कोण होतात? देवाचे मित्र होतात. आता हे शिष्य येशू ख्रिस्ताचे भाऊ कसे झाले? दोन प्रकाशन आहेत, पटकन सांगतो. दोन रिव्हिलेशन आहेत त्याच्या मागे. येशू ख्रिस्त शिष्यांना भाऊ का संबोधतो? मत्तई 12वा अध्याय 46 ते 50 वचनामध्ये टायटल दिलंय येशूचे नातलग. एका ठिकाणी येशू ख्रिस्त प्रार्थनेत आहे, मत्तई 12:46 ते 50. गर्दी आहे, लोकांची मोठा जमाव आहे, प्रभू सगळ्यांना वचन शिकवतोय, बोलतोय, चर्चा चालू आहे, सगळ्या गोष्टी देवाच्या गौरवाच्या. येशूची आई मरिया आणि त्याची भावंड येशूची त्या ठिकाणी आली. कुणीतरी निरोप दिला, प्रभू आई आली, भावंड आलीत, प्रभू आई आली. सगळ्यांची हीच अपेक्षा. आता हा हे सगळं सोडेल, प्रार्थना करता करता थांबेल आणि बाहेर जाऊन आई, भाऊ, बहिणी, नातेवाईक, फॅमिली यांच्याशी बोलेल. येशूने त्यांना म्हटलं, कोण माझी आई, कोण माझा भाऊ? कोण माझी आई, कोण माझा भाऊ? 12व्या अध्यायाच्या 50व्या वचनात लिहिलंय, वाचूया. मत्तई 12 आणि 50. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, बहीण व आई. आमेन. येशूचे नातलग झाले. शिष्य येशूच्या आज्ञा पाळत आहेत आणि म्हणून येशू ख्रिस्त ह्या नात्याने आज्ञा पाळणारे शिष्य यरूशलेम सोडून गेले नाहीत. जे चालले होते त्यांना प्रभूने परत आणलं दोघांना. हे आज्ञा पाळणारे प्रभूने त्यांना टिकून धरलं आणि त्यांचा उल्लेख तो बंधू म्हणून करत आहे. ख्रिस्ताचे बंधू. प्रभू लोकांना वचनातून बोलत असताना, बोध करत असताना, प्रभूचं कार्य होत असताना प्रभूने नातेवाईक, परिवार आले तरी ते वातावरण त्याने डिस्टर्ब होऊ दिलं नाही, हे महत्वाचं आहे. काय चर्च चालू असताना आम्ही फोन कॉलवरती बोलतो, काय चर्च चालू असताना तुमचं लाखो करोडोचं नुकसान प्रभू होऊ देणार नाही. प्रार्थनेत आल्यानंतर इतर कुठल्याही गोष्टीला वाव देता कामा नये. चर्च म्हणजे टाइमपासची जागा नाही. चर्च म्हणजे देवाच्या उपस्थितीची जागा आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, ज्यावेळेस तुम्ही शास्त्र वाचन करता, ज्यावेळेस जो तुम्ही देवासाठी राखून ठेवलेला वेळ आहे, त्या वेळेत जगिकता कोणीही असो तिथं मध्ये येता कामा नये. देवाचा वेळ देवाला दिलाच पाहिजे. किती लोक आमीन म्हणतील? त्याच्यात डिस्टर्बन्स नाही, त्याच्यात डिस्टर्बन्स नाही. येशू ख्रिस्ताने या ठिकाणी जे आज्ञा पाळणारे लोक आहेत, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणारे लोक आहेत, त्यांना भाऊ आणि बहिणी आणि आई म्हटलेलं आहे, परिवार म्हटलेला आहे. आज त्या यज्ञापेक्षा प्रभूच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे. जर त्याच्या परिवाराचा आम्ही हिस्सा आहोत, मंडळी म्हणजे परिवार आहे. किती लोक आमेन म्हणतील? वडील जन आहेत, माता आहे, तिथं भाऊ आहेत, बहिणी आहेत, कितीतरी लेकरं आम्ही पाहतो आज जगामध्ये. ज्यावेळेस ख्रिस्ताचा स्वीकार करतात, परिवार त्यांना टाकून देतं, पण त्यावेळेस मंडळीने त्यांना जवळ करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस जग त्यांचा धिक्कार करतं, मंडळीत आल्यानंतर त्यांना प्रेम मिळालं पाहिजे. आमच्याकडे वेगळीच पद्धत असते, दौंडमध्ये नाही, आमच्या इकडे नवीन माणूस आला की ते असं बघतात त्याच्याकडे जसं काही एलियन आलाय दुसऱ्या ग्रहावरून. हा इकडं कसा? गेल्या आठवड्यात तिकडं दारू पिऊन पडला होता, अरे तो बदललाय आता. असा उत्साह दाखवतात त्या व्यक्तीवर. अरे तू इकडं कसा? त्याला 2-3 वाकडे शब्द ऐकले का तो बिचारा परत बॅकस्लाइड निघून जातो, परत येत नाही. तो म्हणतो ते बरेच फ्रेंड तिकडचे. सामावून घेण्याची आमची तयारी पाहिजे परिवारामध्ये. सुवार्थ ज्यावेळेस आपण एखाद्याला सांगतो, तो व्यक्ती आपल्या देवाकडे आल्यानंतर ते एक बाळ आहे, तान्ह्या बाळासारखी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. लेकरासारखी नवीन विश्वासणाऱ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.
त्यांना सामावून घेणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताने देवाचं कार्य सोडून भेटायला बाहेर गेला नाही. हे कारण आहे की त्याच्या शिष्यांना तो बंधू म्हणतो. आणखीन एक दुसरं कारण सांगतो. उत्पत्ती 8 अध्याय 22 वचन, पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हायची राहणार नाहीत. हे होत राहणार जोपर्यंत पृथ्वी आहे. हे जे आत्ता सगळी लिस्ट वाचली हे सगळं होणार. थंडी आली की उन्हाळा येणार, एक एक गोष्ट ऋतू बदलत राहणार, दिवस रात्र येत राहणार. आणि आणखीन गोष्ट सांगितली, पेरणी आणि कापणी हे राहणार. पेरणी होत राहणार, कापणी होत राहणार. हे चक्र परमेश्वराने सेट केलेलं आहे. चक्र सेट केलेलं आहे. किती लोक आमेन म्हणतील? सर्कल नेहमी पूर्ण होतं. आमेन. उन्हाळा आला, त्या उन्हाळ्यानंतर जूनमध्ये बरोबर पावसाळा येतो, डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी, परत पुढच्या एप्रिल मे मध्ये परत गरम. सर्कल हे पूर्ण होत राहतं, फिरत राहतं ते चक्र. नेहमी तशा गोष्टी घडत राहतील. सर्कल नेहमी पूर्ण होतं. बोलो येशू मसीह की. एकदा काय झालं ना, एक व्यक्ती ऑफिसला निघाला. ऑफिसला निघाल्याच्या नंतर बॉस होता ऑफिसचा मेन, लवकर जायचा ऑफिसला, घाईघाईत तयारी करून निघाला. खूप काम आहेत आज. धाड 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 रस्त्याने चालला माणूस, असा गडबडीत चालला. काही कुत्रे होते आजूबाजूला रस्त्यात. त्याने बघितलं हा विचित्रसारखं चालणं, याला सोडू नका. भाव भाव भाव. हा घाबरला, अरे आता हे काय मागं लागलेत. हा पळायला लागला. आणि जसं एक कुत्र्याने बघितलं याला सोडायचं नाही, हा काहीतरी वेगळाच दिसतोय, चोर आहे का काय, का पळतोय काय माहीत, बॅग आहे हातामध्ये. कुत्र्याने जे त्याच्या पायाला चावा घेतला जोरात. हा असा ओरडायला लागला. कुणीतरी वाचवलं बिचारायला. मग तिथून हॉस्पिटलला गेला, इंजेक्शन घेतले, मलमपट्टी केली आणि जाऊन ऑफिसमध्ये बसला. मूड चांगला असेल ना त्याचा? नसेल. इतका चिडला इतका चिडला इतका चिडला, सेक्रेटरीला बोलवलं. तुम्ही लोक कामं नीट करत नाही, तुमच्यामुळं माझे सगळे कामं ढकलतात, तुम्ही वेळेवर येत नाही, तुम्ही असं नाही, तुम्ही तसं नाही. काहीच कारण नसताना सेक्रेटरीला फुल झापलं त्यांनी. सेक्रेटरी केबिनमधून बाहेर गेला. क्लार्क लोकांना बोलवलं, तुम्ही इकडे या, तुम्ही कामं नीट करत नाही ना म्हणून मला बॉस ओरडतो. नीट करा तुमची कामं, नीट करा, समजत नाही तुम्हाला, असं तसं तसं हे ते हाकलून द्या, गेट आउट. क्लार्क गेला, त्याच्या टेबलवर बसला. हे लोक मला ओरडत राहतात. पिऊनला बोलवलं त्याने, ये इकडं, तुला कामं नीट करता येत नाही, वेळेवर का नाही, तू नीट करत नाही काम म्हणून मला सगळं वरिष्ठांचं ऐकावं लागतं. नीट कामं कर, कळतंय ना? बॉस, सेक्रेटरी, क्लार्क आणि क्लार्क नंतर पिऊन एवढा वैतागला, घरी पिऊनच गेला मग संध्याकाळी. आणि मग घरी पिऊन गेल्याच्या नंतर सगळा राग, ज्याचं जगात काही चालत नाही त्याचा सगळा राग बायकोवर असतो. सगळा राग त्याचा बायकोवरती. बाहेर फटके खाऊन येईल पण घरात असा वाघासारखा वागाल. जल्दी खाना दे, हे कर ते कर, हे आपण ते आपण. त्याची सगळी दादागिरी घरात. आणि बाहेर गेला का लगे बिल्ली मांजर, घरात वाघ. हा वाघ घरात आला, बायकोला म्हणतो तुला कळत नाही, सकाळी डबा वेळेवर देत नाही, तुझ्यामुळे लेट होतं, हे होतं ते होतं, असं तसं. बायकोला ओरडला, एकदम समजत नाही, लवकर द्यायचं. बायको चिडली. त्याच्यात मुलगा आला छोटा, 1 रुपया दे ना, इकडे मिळाला निक. ते लहान मुलगा रडत रडत डोळे पुसत बाहेर गेला. एक दगड घेतला, खटकन फेकून मारला, सकाळच्या कुत्र्याला लागला. सर्कल पूर्ण होतं. जोपर्यंत पृथ्वी आहे पेरणी आणि कापणी होत राहणार. ज्यावेळेस आपण दान देतो देवाला, काय शिकवलं जातं? पेरा, परमेश्वर तुम्हाला कापणीची संधी देईल. हो की नाही? जे पेरतो ते उगवतं. आंब्याची कोय पेरली तर फणस उगवतं, नाही? चिक्कूची बी पेरली तर कलिंगड येतं, बरोबर की नाही? नाही. जे पेरतो, नारळ पेरलं कुठं उगवणार? जिथं पेरतो तिथं उगवतं, हो की नाही? गहू पेरले कुठं उगवणार? इथं. बाजरी पेरली कुठं उगवणार? कलिंगड पेरलं कुठं उगवणार? अहो वेल असतो त्याचा, इथं पेरलं का तिकडं उगवतं. ते पेरलं की उगवतं, जे पेरतो ते उगवतं.
हे जे चक्र परमेश्वराने सेट केलेलं आहे ते त्याच्या गौरवासाठी, त्याच्या योजनेचा एक भाग आहे. काल आपण ऐकलं गव्हाचा दाणा मरतो आणि मग पुष्कळ पीक देतो, आणि तो गव्हाचा दाणा साक्षात येशू ख्रिस्त आहे. आपण पाहिलं पेरणाऱ्याचा दृष्टांत आहे. त्या दृष्टांतात असं म्हटलंय की कुणी व्यक्ती पेरायला निघाला, काही बी वाटेवरती पडलं. कुणी खाल्लं ते? हात वर करा. कुणी खाल्लं? आम्ही नाही खाल्लं. कुणी खाल्लं? पाखरांनी खाल्लं. तिथून पुढं काही बी कुठं पडलं? खडकाळीवरती पडलं. काय त्याला मुळं जायला जागाच नाही, तिथं वाढायला करपून गेलं ते सगळं उन्हाने. मग त्याच्यानंतर काही बी काटेरी झुडपात पडलं. काटे कुठे वाढू देतील का त्याला? नाही वाढू दिलं, राहिलं तसंच. आणि सरते शेवटी काही बी सुपीक जमिनीत पडलं. पण जे सुपीक जमिनीत पडलं त्याला किती पट? 30 पट 60 पट पटीनं भरपूर त्याची वाढ झाली. म्हणजे पेरणी कापणीच्या बद्दल बायबल आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतं. आमचा परमेश्वर सांगतो तुम्ही पवित्र व्हा. काय सांगतो? पवित्र व्हा. का सांगतो? कारण तो स्वतः पवित्र आहे. जेही तो तुम्हाला सांगतो, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, पण त्याच्या आधी तो स्वतः प्रकाश आहे. सत्यतेत चाला, तो स्वतः सत्यतेमध्ये चालतो. ऐकताय चर्च तुम्ही? आमच्या देवाला खोटं चालत नाही. ऐकताय तुम्ही? आमचा देव असत्य नाही. जे तो बोलतो ते तो पूर्ण करणारा आहे. जे प्रिन्सिपल, जे तत्व त्याने आम्हाला शिकवलंय, पेरा म्हणजे तुम्हाला कापणी करण्याची संधी येईल. असंच परमेश्वराने येशू ख्रिस्ताला तुमच्या माझ्यासाठी पेरलं. येशू ख्रिस्त वधस्तंभावर मारला गेला, त्याला पुरण्यात आलं. जसं बी भूमीमध्ये पुरतात तसं ख्रिस्ताला जमिनीत गाडण्यात आलं. ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या आधी परमेश्वराचा शब्द आहे योहान 3:16. सगळ्यांनी म्हणूया, जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. किती पुत्र आहेत देवाला? एक पुत्र पेरला. किती पुत्र? एक पुत्र त्याने पेरला. पण आज देव म्हणू शकत नाही त्याला एकच पुत्र आहे. कारण योहान 1:12 मध्ये बायबल सांगतं, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला ते सगळे देवाचे पुत्र आणि कन्या आहेत. ते सगळे देवाचे लेकर आहेत. ते सगळे देवाच्या परिवाराचा भाग आहेत. येशू पेरला म्हणून आमचं हे पीक आम्ही पाहतो. आज देवाला एकच पुत्र नाही, आम्ही सगळे देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. लायकीचे, पात्रतेचे नसताना देखील त्याच्या अनमोल रक्ताने त्याने आम्हाला विकत घेतलेला आहे. आमेन. श्रीमंत माणसाला भावांसाठी काही करता आलं नाही, पण येशू ख्रिस्ताने त्याच्या भावा बहिणींसाठी पुष्कळ करून ठेवलंय. हालेलुया. आम्ही श्रीमंत देवाची श्रीमंत लेकरं आहोत. आमच्या लोकांची प्रार्थना अर्ध्या भाकरीची प्रार्थना आहे. देवा सुक्का तुकडा दे, अर्धी भाकर. अरे अर्धी कशाला मागतो? 5 माग, 4.5 गरीबाला दान करून टाक. जगातल्या कुठल्याच माणसाकडे एवढं ऐश्वर्य नाही की त्याने आकाशातला एखादा तारा विकत घ्यावा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळे आकाशातले तारे आपल्या बापाचे आहेत. सगळं काही त्याचं आहे. पृथ्वीवरती हे जे जमिनी विकतात ना, मिशनच्या प्रॉपर्टी पण काही लोक विकतात. असे फटके पडणार आहेत दादा हो तुम्हाला. देव काय सोडत नसतो तुम्हाला. जेवढं घेतलंय ना तेवढं ओकून काढावं लागणार आहे बाहेर. निघणार बरोबर तुमच्याकडून, बरोबर निघणार. मी तर म्हणतो देवाच्या लोकांना जमिनी विकत घ्या. हालेलुया. बरं, ह्या जमिनी कधी कोणाच्या काय आहेत ना, जेव्हा खरा मूळ मालक येईल ना मेगारूढ होऊन, ऐकताय का तुम्ही? प्रेज द लॉर्ड. आम्हाला घेऊन जाईल. आणि मग ज्यावेळेस आम्ही 1000 वर्ष राज्य करायला येऊ त्यावेळेस तो त्याचा दावा ठोकणार, मी बनवलेली पृथ्वी, सगळीकडं माझं राज्य. किती लोक आमेन म्हणतील? सगळी जमीन त्या दिवशी कोणाच्याच नावावर राहणार नाही, सगळी जमीन येशूच्या नावावरती होऊन जाणार. किती लोक आमेन म्हणतील? खरा मूळ मालक तो आहे.
खरा मूळ मालक. आज कितीही परिश्रम करा, एक दिवशी जे येशूचं होतं सर्कल कंप्लीट होत आहे. लक्षात आहे ना, कुत्रा आणि ते सगळं चावलेलं, लक्षात आहे की नाही? हे प्रत्येक गोष्टीत लागू आहे. सर्कल पूर्ण होतं. तुम्हाला असं वाटतं की मी पूर्वी फार चांगला होतो आणि असं होतं आणि माझं ऐश्वर्य गेलं आणि मी गरीब झालो. नाही, परत येणार आहे, कारण सर्कल पूर्ण होतं. जो देव तुला एकदा आशीर्वादित करतो तो पुन्हा आणि पुन्हा आशीर्वादित करू शकतो. परत आणि परत त्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनावरती येऊ शकतं. अद्भुत अलौकिक गोष्टी तो करू शकतो. देवाच्या प्रिय लोकांना देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की त्याच्या बलिदानाने मोठं पीक परमेश्वराला मिळावं. परमेश्वर कधी घाट्याचा सौदा करत नाही, कारण की तो भोळा भाबडा देव नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तुम्ही म्हणू शकत नाही आमचा देव भोळा आहे, साधा आहे. नाही, ज्ञानी परमेश्वर आहे. आमचं ज्ञान जिथं संपतं तिथं परमेश्वराच्या ज्ञानाला आरंभ होतो. जर त्याने आमच्यासाठी एवढं अलौकिक काम केलंय, जर एक परिवार म्हणून त्याने आमच्यावरती एवढं प्रेम केलंय, तर आमची जबाबदारी आहे की आमच्या प्रभू येशूची सुवार्ता आम्ही सगळ्यांना सांगितली पाहिजे. हालेलुया. येशूचं नाव आम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आंब्याला जर विचारलं तू कोण आहेस रे बाबा, तो म्हणतो का मी फणस आहे? त्याला किती पण कलर द्या, टेस्ट घेताना बरोबर कळेल हे फणस नाही, हा आंबाच आहे. हालेलुया. तसं ख्रिस्ती लोकांचं जीवन पाहिजे. जिथं जातील तिथं आपल्या पित्याचं गौरव आम्हाला करता आलं पाहिजे. जिथं उभे राहू तिथं प्रभूचं नाव आम्हाला उंच करता आलं पाहिजे. जगातले लोक बघा, ज्यांना सत्य ठाऊक नाही ते लोक परंपरा जपतात. ते लोक काय करतात? परंपरा जगतात. त्या परंपरेप्रमाणे ते जीवन जगतात. त्या परंपरा ते जपतात. त्या परंपरेवरती विश्वास ठेवतात की नाही, माझ्या आजोबाचा बिझनेस होता, मी तो सोडणार नाही, त्याला मी पुढं नेणार. हां, माझ्या वडिलांनी असा बिझनेस स्टार्ट केला होता, तो बुडू देणार नाही, माझ्या वडिलांची इच्छा होती, त्याला मी पुढं नेणार. आज प्रभू येशू स्वर्गाला जाताना त्याची सुवार्तेचं काम तो देऊन गेलेला आहे. आमच्या वडिलांचं हे काम आहे, आमच्या पित्याने स्वर्गीय बापाने दिलेलं काम आहे. आम्ही हे काम कधी सोडता कामा नये. आम्ही निरंतर प्रभूच्या नावाची सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. ही शेवटची जरी आज्ञा असली तरी ती ख्रिस्ती लोकांच्या प्रियॉरिटीवरती असली पाहिजे. प्राथमिक स्थान सुवार्ता प्रसाराला दिलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आणि हे काम तुम्हाला एकट्याला करायचं नाहीये. बोलो येशू मसीह की. हे काम करीत असताना साक्षात प्रभू तुमच्या बरोबर असणार आहे. कोण बरोबर असणार आहे? प्रभू. तुम्ही एखाद्याला वचन सांगायला जाल, तुम्ही बोलाल, तुमच्या शब्दामध्ये देवाचं सामर्थ्य मिक्स होऊन त्याला ऐकायला येईल. तुम्ही बोलत असताना त्याला वाटेल की देव माझ्याशी बोलतोय. तुम्ही बोलाल, तुम्ही निघून जाल, पण त्या व्यक्तीची काळजी घेणारा परमेश्वर त्याला मार्गदर्शन करेल. सुवार्ता सांगणं हे आमचं काम आहे. आम्ही हे कार्य केलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस तो आमच्या बरोबर असतो. तो आम्हाला कधी पडू देत नाही. तो जुना करार होता जिथं म्हटलंय की धार्मिक 7 वेळा पडला तरी उठेल. काही लोकांचं ब्रीद वाक्य झालंय, मी पडलो तरी देव उचलणार नाही. म्हणून ते रोज पडत राहतात. इतके धडपडतात, रोज पडत. काय नाही, धार्मिक पडला तरी उठतो, काही प्रॉब्लेम नाही. येशूने आम्हाला पडण्यासाठी नाही, उठून चालण्यासाठी निवडलं आहे. आम्हाला धावण्यासाठी निवडलंय, त्याचं गौरव करण्यासाठी निवडलेलं आहे. जगात प्रत्येक माणसापेक्षा, सगळ्या सायन्सपेक्षा, सगळ्या विद्वत्तेपेक्षा जर श्रेष्ठ असेल तो केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या नावात सामर्थ्य आहे. काही वेळा असं वाटतं की मी हा निर्णय घेतला तो बरोबर आहे का? मी चाललोय तो मार्ग योग्य आहे का? मी करतोय ते बरोबर आहे का? पण एकच असा मार्ग आहे, तुम्हाला आयुष्यात कधीच डाऊट येणार नाही, आणि तो जिवंत देवाचा मार्ग आहे. तुम्ही निर्धास्त होऊन त्याच्यावर सगळा भार टाकू शकता. प्रभू मी आलोय, आता मला काही माहीत नाही, ही तुझी जबाबदारी आहे, तू मला सांभाळ. तुम्ही त्याचं काम करा. तुम्ही त्याच्या घराची काळजी घ्या, तो तुमच्या घराची काळजी घेईल. त्याच्यासाठी तुम्ही धावा, त्याच्यासाठी तुम्ही चाला, तो तुम्हाला सांभाळणार आहे. आज या दुपारच्या समयी आपलं एक पाऊल येशूकडे उचला, 99 पाऊलं तो तुमच्यासाठी उचलणार आहे. तुमच्या जीवनातले आशीर्वादाचे दरवाजे तो मोकळे करणार आहे.
5 पदरी सेवा आहे. सेवेचे किती पदर आहेत? प्रेषितीय सेवा, प्रॉफिटिक म्हणजे संदेष्टाची सेवा, पाळकीय सेवा, सुवार्तिकाची सेवा आणि सरतेशेवटी शिक्षकाची सेवा. ह्या विभिन्न सेवा आहेत. पण एक सेवा आहे ना, ती या 5 पदरी सेवेला सगळ्यांना करावी लागते आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला करावी लागते. ती सुवार्तिकाची सेवा आहे. आज आमच्या जीवनात आम्ही एक पक्का निर्धार करूया, टार्गेटच करूया की आज नंतर मी प्रभूचं वचन लोकांना सांगणार. ते आम्हाला तुच्छ लेखोत, आम्हाला वाईट म्हणोत, त्यांनी विश्वास ठेव न ठेव तो नंतरचा प्रश्न आहे, पण हिम्मत करून येशूचं नाव आम्ही गाजूया. आज नंतर प्रभू आमच्याकडे बघून म्हटलं पाहिजे, ही माझ्या आज्ञाधारक लेकरं आहेत, माझा शब्द कधी मोडत नाहीत. आमेन. या आपण एक प्रार्थना करूया, आपले डोळे बंद करू. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात पित्या आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो. स्वर्गीय बापा, आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र रक्तात घे. येशू ख्रिस्ताने दिलेली शेवटची आज्ञा, सुवार्त प्रसार, लोकांचे बाप्तिस्मे आणि त्यांना शिष्य बनवणं. प्रभू, या अलौकिक कार्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला पाचारण केलंस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी सुवार्ता पृथ्वीच्या शेवटापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्हा सर्वांचा ताबा घे. प्रभू, तुला आम्ही धन्यवाद देतो. निश्चित अर्थाने आमची भेट घेतलीस, तुझे उपकार मानतो. यावेळेस आम्ही विशेष करून प्रार्थना करतो पित्या, नीरा भीमा खोऱ्यातील हा 98वा ख्रिस्ती मेळावा प्रभू तू आशीर्वादित केलेला आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. लवकरच 100वा मेळावा एका मोठ्या दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी प्रभू तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, अशी दया आणि कृपा कर, या मेळाव्याची जी कमिटी आहे, धावपळ करणारे आहेत, जे सगळे सहभाग घेणारे आहेत, अशा सर्वांवर तुझा पवित्र हात तू ठेव. आणि या मेळाव्यातून प्रभू तुझं नाव उंचवलं जात आहे, तुझं अलौकिक कार्य होत आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो. स्वर्गीय बापा, पुन्हा एक वार आम्हा सर्वांना तुझ्या रक्तात घे. प्रभू, या ठिकाणी उपस्थित प्रत्येक व्यक्तीला तुझ्या आशीर्वादाने भर. आणि आज प्रत्येकाला सुवार्ता प्रसाराचं कार्य तू दिलंस आणि अधिकाधिक तुझं गौरव करण्याची संधी दिलीस म्हणून मनापासून तुझे उपकार मानतो. हेतून पुढचा वेळ तुझ्या हाती घे. आम्हा प्रत्येकाचं सहाय्य आणि मदत कर. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन, आमेन. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. आमेन. गॉड ब्लेस यू. थँक यू सो मच.